आज भारतामध्ये भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जन्मजयंती आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर साधारणपणाने 1962 पासून आजचा दिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यामुळे आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेली 25 वर्ष मी काम करत असताना मला शिक्षकांचं योगदान किती प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थ्याला येणाऱ्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं याच्यासाठी शिक्षकाला मिळणारी जी ऊर्जा आहे किंबहुना शिक्षकाकडनं मिळणारी जी प्रेरणा विद्यार्थ्याला जाते आणि त्या विद्यार्थ्याला आयुष्यभर जीवनाचं सार समजवण्याचं काम शिक्षक करतो। त्यामुळे आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने बोरिवलीमध्ये राहणारे, बोरिवलीच्या विविध शाळांमध्ये शिकवणारे, बाहेरच्या विविध भागामध्ये राहून बोरिवलीमध्ये शिक्षणासाठी येणारे अशा विविध स्तरावरच्या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देणारे अशा शिक्षकांचा आज आम्ही सन्मान करत आहोत। दरवर्षी असा कार्यक्रम अथर्व फाउंडेशन करत असते। गेले 2-3 वर्ष आपण बोरिवलीत करतो आहोत, पण संपूर्ण भारतभर अथर्व फाउंडेशन विविध क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षक आणि शिक्षिका म्हणून काम करत असणाऱ्या या हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये असलेल्या शिक्षकांचा गौरव साजरा करण्याचा आजचा दिवस आहे। कसा प्रकारच्या पुरस्कार शिक्षकांना वितरण केले गेले आहेत आणि किती शिक्षक आले? जवळजवळ शिक्षकांचं नामांकन आपल्याकडे 300च्याही वर होतं आणि त्यापैकी आपण 30 शिक्षक, कोण साहित्यामध्ये, लेखनामध्ये, कधी स्पोर्ट्समध्ये किंबहुना नाट्य, नृत्य, संगीत, फिलॉसॉफी पासून ते विविध क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या आधुनिक क्षेत्रामध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, स्पेसमध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना आपण आमंत्रित केलं आणि त्यांना आज इथे अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून पुरस्काराचं वितरण केलं। नमस्कार, मी वर्षा राणे, अथर्व फाउंडेशनची व्हाईस चेअरपर्सन आणि अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ची ट्रस्टी आहे आणि आज आम्ही इथे बोरिवलीमध्ये शिक्षक दिन साजरा करत आहोत आणि त्याच्याबद्दल मला खूप गर्व आहे, आनंद आहे, कारण शिक्षक हे एक सामान्य असं काम नाही करत आहेत। आपल्या भारतामध्ये तरुणांचं आणि लहान मुलांचं पॉप्युलेशन जास्त आहे आणि त्यांना त्या यूथला आणि त्या मुलांना ही मंडळी घडवत असतात आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यांची जी सर्व्हिस आहे त्यांना अॅक्नॉलेज करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण इथे करत आहोत, त्याच्याबद्दल मला खूप खूप आनंद आहे। अनुभव के आधार पर मुझे आज माननीय आमदार श्री सुनील राणे साहब जी ने और उनके अथर्व फाउंडेशन ने मुझे आइडेंटिटी टीचर 2023 का नामांकन दिया है। इसका मुझे बहुत आनंद हो रहा है। मैं आशा करता हूँ कि आगे भी मेरे जोन में अच्छे कार्य हो और मुझे सम्मान मिले। सम्मान एक केवल सर्टिफिकेट और शार्ट ट्रॉफी नहीं रहती है, उसके उस तरह से उस सर्टिफिकेट से ऊर्जा प्राप्त होती है और आगे कुछ करने के लिए प्रेरणा मिलती है। पुरस्कार केवल आगे बढ़ाते नहीं है, तो पूरे तन मन से स्कूल को आगे कैसे लेके जाए, बच्चों को आगे कैसे ले, सोशल जो वृक्ष संवर्धन के काम रहते हैं, सोशल काम रहते हैं, वो आगे कैसे लेके जाए, इससे ये इस पुरस्कार से हमें प्रेरणा मिलती है और ऊर्जा प्राप्त होती है।